खुसखुशीत आवरणाच्या करंज्या बनवण्यासाठी 2 वाटी सुक्कं खोबरं मध्यम आचेवर भाजून घेतलं। 1 मोठा चमचाभर तुपामध्ये पाऊण वाटी रवा लालसर होईपर्यंत कमी आचेवरच भाजून घ्यायचा। 3 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी वितळलेलं गरम करून घेतलेलं तूप घालायचं। थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घेतली। 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवायची। खोबरं गार झालं की हाताने चुरून घ्यायचं। गार झाल्यावर रवा त्यामध्ये मिक्स करायचा। 1.5 वाटी पिठी साखर, वेलची पूड घालायची आणि आता अशा पद्धतीने ह्या छोट्या आकाराच्या पाऱ्या लाटून घेतल्या आणि डब्यावरच आता मी तेही करंजी बनवून घेते। सारण भरलं, थोडंसं कडेला पाणी लावायचं। मस्तच अशी करंजी बनवून तयार झाली। तुम्ही साच्याचा वापर करून ह्या करंज्या बनवून घ्या। मस्त करंजी तयार झाल्यावर ती झाकून ठेवायची, म्हणजे त्याचं वरचं आवरण हे कोरडं होत नाही। आणि तळताना तेल मध्यम गरम ठेवायचं, खूप कडकडीत ठेवू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।